विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। आचार्य निर्वाण षटकम यामध्ये या प्रकरणामध्ये 6व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धा चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। अहम निर्विकल्पो निराकार रूपो म्हणजे आतापर्यंत आचार्यांनी पूर्वीच्या 5 श्लोकामध्ये मी पाप नाही, पुण्य नाही, मन बुद्धी चित्त अहंकार मी नाही म्हणजे निषेध मुखानं आत्मस्वरूपाचं वर्णन केलेलं आहे। आणि आता 6व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये आचार्य मी नेमका कोणता आहे, नेमका कोण आहे याबद्दल आचार्य सांगतात। तर मी निर्विकल्प निराकार रूप परमात्मा या संपूर्ण विश्वाचं चराचराचं अधिष्ठान ब्रह्मरूप आहे असं आचार्य याच्यातून सांगतात। तर श्रीरामगुरु पंचीकरण या ग्रंथामध्ये सांगतात, मनाला जाणणारा तू आहेस। स्मृतीत सुद्धा गुरु शिष्यांच्या संवाद रूपाने सर्वांच्या मनाचा साक्षी देव एकच आहे असं सांगितलेलं आहे। को देवः यो मनस साक्षी मनोमे दृश्यते मया तर्हि देवस्त्वमेवासि एको देवः इति श्रुतिः। कुणी एका उत्तम अधिकारी मुमुक्षु पुरुषाने वेद वाक्यावरून श्रवण केले की देवाला जाणले असता सर्व पापांची निवृत्ती होते। हे ऐकून अशा देवाला मी कसा शरण जाऊ, मला त्या देवाचा कोण अनुभव करविल असा ज्याच्या अंतकरणामध्ये मनामध्ये विचार आल्यामुळे एका ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला शरण जाऊन त्याने त्याला प्रश्न केला की गुरुदेव को देवः म्हणजे कोण देव आहे। त्यावर श्रीगुरु उत्तर देतात, यो मनस साक्षी म्हणजे जो मनाचा साक्षी मनाला जाणणारा आहे तोच देव आहे असे त्या श्रीगुरूने सांगितल्यावरून माझ्या मनाला कोण बरे जाणणारा असेल? का इंद्रादी देवता जाणत असतील का दुसरा कुणी जाणणारा असेल असा विचार तो पुन्हा पुन्हा करीत असूनही त्याच्या मनाचा निश्चय असा काहीच होईना। म्हणून दुसऱ्या एका बुद्धिमान मनुष्याकडे जाऊन त्याने त्याला विचारले, हे दया सागरा सत्पुरुषा माझ्या मनाला कोण बरे जाणत असेल? त्यावर त्या सत्पुरुषाने उत्तर दिले की तुझ्या मनाला तूच जाणतोस, दुसरा कोण जाणेल? हे त्याचे उत्तर ऐकून त्या विचारणाऱ्याला वाटले की हा काही आणखी तिसऱ्या कोणाला तरी विचारावा, खरं उत्तर देत नाही हा। मग त्यासाठी आपला प्रश्न अजून तिसऱ्या माणसाला जाऊन विचारला। मग तिसऱ्या एका सत्पुरुषाकडे जाऊन त्याने विचारले की दयाळू सत्पुरुषा माझ्या मनाचा साक्षी कोण बरं असेल, माझ्या मनाला कोण जाणत असेल? तेव्हा त्याही सत्पुरुषाने पूर्वीच्या सत्पुरुषाप्रमाणेच जबाब दिला। या रीतीने आणखी 2-4 सत्पुरुष विचारून पाहता त्या सर्वांकडून त्याच्या पूर्वीप्रमाणे एकच उत्तर मिळाल्यामुळे त्या सर्वांच्या वचनावर विश्वास ठेवून एकांतामध्ये बसून आपणच आपल्या मनाचे साक्षी आहो किंवा नाही याविषयी तो आपल्या मनामध्ये विचार करू लागला। असा विचार करता करता त्याला असे समजून आले की संकल्प विकल्प करणे व सुख आणि दुःख भोगणे हे धर्म मनाचे आहेत। त्याचप्रमाणे बाहेरल्या पदार्थांच्या ठिकाणी गमनागमन म्हणजे येणे जाणे हाही धर्म मनाचाच आहे, हा सुद्धा धर्म मनाचाच आहे। व अशा मनाच्या धर्मास जाणणारे आपण त्या मनाचे साक्षी आहोत। तुमच्या मनाला कोण जाणतं विचार करा।
तुमच्या मनामध्ये काय चाललं हे तुम्हाला कळतं. राजा भोज त्यांच्या दरबारामध्ये एक कवी होते, त्यांचं नाव कालिदास होतं. आणि त्यांच्या प्रगतीवर आणि त्यांच्या ज्ञानावर, विद्वत्तेवर सगळे मंत्रिमंडळ जळत होते. सगळ्यांनी ठरवलं की आता आपण राजेसाहेबाला सांगू की आमच्या मनामध्ये काय आहे हे ओळखा म्हणा. ते म्हणजे काय हरकत नाही. राजेसाहेबांनी कालिदासांना बोलवलं आणि यांच्या मनामध्ये काय आहे हे तुम्ही सांगा, नसता मृत्यूदंड मिळेल. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी राज दरबार भरला आणि विचारण्यात आलं कालिदासांना की यांच्या मनामध्ये काय आहे सांगा. त्यावेळेस कालिदास सांगतात की या देशाचा राजा चिरायू हो आणि महाराणी यांचं सौभाग्य अखंड उज्ज्वल राहो, सदा अखंड राहावं, प्रकाशित राहावं, अशीच यांच्या मनामध्ये इच्छा आहे. आणि सगळ्यांनी आट्या केला होता की हे जे म्हणेन याला विरोध करायचा, आपण हे नाही म्हणून सांगायचं. आता नाही म्हणता येईल का? नाही म्हणावं तर मृत्यूदंड मंत्रिमंडळाला भेटल. म्हणून अशा पद्धतीनं ज्याच्या अंतःकरणामध्ये जळमट वृत्ती असते तो स्वतः जळत असतो आणि तो विनाशाकडे जात असतो. म्हणून दुसऱ्याचं चांगलं होत असेल तर आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल प्रेरणा असायला पाहिजे, उलट जळव वृत्ती नसायला पाहिजे. मग हे मनातले भाव कोण जाणतो? ज्याचं त्यालाच मन प्रत्यक्ष आहे. शरीर इंद्रियाद्वारे प्रत्यक्ष आहे एकमेकाचं, पण ज्याचं मन त्यालाच इंद्रिया वाचून प्रत्यक्ष आहे, म्हणजे इंद्रिया वाचून कळतं. मग तुमचं मन जर तुम्हाला इंद्रिया वाचून कळतं तर बाकीच्याचे मन तुम्हाला अनुमानानं कळतं. ज्याची शब्द उच्चार व्हायला लागला आणि तिकडं मान हलायला लागली तर काहीतरी परिणाम व्हायला लागला, म्हणजे तिथं मन आहे असं अनुमान आहे. पण तुम्हाला मन आहे हे तुमचं प्रत्यक्ष आहे. तुम्हाला कळतं की मला मन आहे, माझ्या मनामध्ये असा भाव आलेला आहे. मग तुमचंच मन तुम्हाला इंद्रिया वाचून प्रत्यक्ष आहे आणि तुमचं शरीर आणि जग हे तुम्हाला इंद्रियाद्वारे प्रत्यक्ष आहे, पण अनात्म प्रत्यक्ष. आणि तुम्ही तुम्हाला जाणणारे एक आनंदरूप सत्य आहात हे तुम्हाला तुमचं आत्मरूप प्रत्यक्ष आहे. म्हणून इथं काय सांगितलेलं आहे की हे सगळे मनाचे धर्म आहे. अशा मनाच्या धर्मास जाणणारे आपण त्या मनाचे साक्षी आहोत. कारण त्याच्या ध्यानात असे आले की एक मनुष्य दुसऱ्या मनुष्यास काही सांगत असता ते ऐकणाऱ्याचे मन जर दुसऱ्या कोणत्या तरी ठिकाणी लागलेले असेल तर तो सांगणारा काय सांगत आहे हे तो ऐकणारा ऐकू शकत नाही. ऐकणाऱ्याचे मन स्थिर नाही असे सांगणाऱ्याच्या लक्षात आल्याबरोबर तो सांगणारा म्हणतो, अरे बाबा मी तुला इतका वेळ सांगितले, तू ऐकले का? तेव्हा तो ऐकणारा उत्तर देतो, नाही बुवा, तू एवढा वेळ काय सांगितले हे माझ्या काही लक्षात आले नाही, कारण मी ऐकलेच नाही. कारण आतापर्यंत माझे मन अन्य ठिकाणी असल्यामुळे मला तू सांगितलेस ते ऐकूच आले नाही. आता माझे मन ठिकाणी आहे तर फिरून मला तेच सांगा, मी ऐकतो. या गोष्टीवरून त्यास उघड दिसून आले की मन पहिल्याने बाहेर गेले व मागून ते स्थिर झाले. असे ज्याने जाणले तोच मनाचा साक्षी आहे. या मनाच्या गतीवर ज्यानं जाणलेलं आहे की हे बाहेर गेलं आणि आता स्थिर आहे, तो मनाचा साक्षी. म्हणून मनाची चंचलता व स्थिरता, त्याचप्रमाणे जागृती व स्वप्नामध्ये संकल्प विकल्पपूर्वक जे विषय मनामध्ये स्फुरण पावतात ते अभाव, त्याचप्रमाणे सुषुप्त अवस्था म्हणजे झोपेमध्ये मनाच्या सर्व वृत्तीचे होणारे अभाव, या सर्वांस जाणणारे प्रकाशक आपण आहोत. अर्थात मनाचे साक्षी आपणच आहोत असे अनुभव घेऊन जाणता येते. असे त्याने आपल्याशीच विचार करून जाणले व अर्थात तोच निश्चय करून तो मुमुक्षु गुरुकडे जाऊन त्यांना म्हणाला, मनो मे दृश्यते मया, म्हणजे माझे मन मलाच दिसते, म्हणजे पुन्हा माझ्या मनाचा साक्षी मीच आहे अशी आता माझी खात्री झालेली आहे. म्हणजे शिष्याचं खात्रीपूर्वक बोलणं आहे. असे शिष्याचे वचन ऐकून श्रीगुरु म्हणतात, तरही देवस्त्वमेवाशी, म्हणजे असे असेल तर मग देव तूच आहेस. तुम्ही कोण आहात? देव आहात. म्हणजे पुन्हा प्रत्येक चैतन्य, स्वयंप्रकाश, देवरूप, साक्षी आत्मा तूच आहेस. याप्रमाणे को देवाहा यो मनस्साक्षी या स्मृतीच्या 3 चरणांनी
सर्व प्राण्यांच्या मनाचा साक्षी जो आत्मा आहे तोच देवरूप आहे असे सांगितले. आता पुढे त्याच स्मृतीचे चौथे चरण, देव एकच असून प्राणीमात्रांच्या हृदयात आहे असे श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये श्रुतीचे प्रमाण घेऊन सांगतात. तो चरण असा आहे, एको देवः इति श्रुतेः. यातील प्रमाणभूत श्रुतीचा इत्यर्थ असा आहे की ब्रह्मदेवापासून पिप्पिलिकापर्यंत, पिप्पिलिका म्हणजे मुंगीपर्यंत सर्व भूतांच्या ठिकाणी देव स्वयंप्रकाश चैतन्य रूप एक आहे, अद्वितीय आहे. तथापि सद विचार शून्य अज्ञानी लोकांना अज्ञानजन्य आवरण व देहाभिमान यांच्या योगाने असा तो देव अपरोक्ष रूप आहे असे जाणताच येत नाही, कारण अंतःकरणात अज्ञान आहे. म्हणून त्याला गुप्त गूढ म्हटलेलं आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. तो देव सर्वव्यापक, सर्व भूतांचा अंतरात्मा, पुण्य आणि पापाची किंवा पुण्य कर्माची फळे देणारा आणि पृथ्वीव्याधी सर्व भूतांचे अधिष्ठान असून सर्व भूतांचा साक्षी द्रष्टा, चैतन्य रूप वस्तुतः केवळ निष्प्रपंच, निर्विकल्प आणि निर्गुण, तत्वादी करून व ज्ञानादी करून गुणा वाचून सत्यरूप, ज्ञानस्वरूप व आनंदरूप आहे. यासाठी बाळशिष्या, मनाचा आणि बुद्धीचा साक्षी जो आत्मा तोच देव आहे असा निश्चय करून देव आपल्याहून भिन्न आहे असा भेद बुद्धी टाकून द्या. भेद भाव गिळोनी घेतला प्रेमाचा गरळा, भेद बुद्धीचा आरिसा पडोनी गेला विरेशा. ज्यावेळेस आपल्या अंतःकरणात भेद बुद्धीचा आरसा पडून जातो त्यावेळेस आपल्याला सत्याचं दर्शन घडत असतं. मनाचा आणि बुद्धीचा साक्षी जो आत्मा तोच देव आहे असा निश्चय करा, कारण द्वैत मानल्याने भय उत्पन्न होते असे श्रुतीमध्ये सांगितलेले आहे. भागवतात सुद्धा असं सांगितलं आहे की भयम द्वितीयात भिनिवेशतः शात, म्हणजे द्वैताच्या ठिकाणी आग्रह धरल्याने जन्म मरणादी दुःखे प्राप्त होतात. यासाठी भेद बुद्धी करू नये. स्वयंप्रकाश रूप चैतन्य देवाच्या सर्वात्मपणाचे अशा रीतीने निरूपण सांगितलेले आहे. आता या सामवेदातील महावाक्य आणि त्याचा अखंड अभेदार्थ ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या उपदेशाने हृदयात धरून त्याच्या मनन निधिध्यासन यांच्या योगाने आपण नित्य शुद्ध बुद्ध मुक्त प्रत्येक एक रस सच्चिदानंद ब्रह्मरूप आहो असा निर्विकल्प निष्क्रिय अशा आत्म्याचा दृढ साक्षात्कार ज्याने स्वतःच्या अनुभवाने करून घेतला असेल तो पुरुष ज्ञानामृताने जीवनमुक्त होऊन त्यास कृत्यरूपी तृप्ती झाली आहे असे होत असते. जशा पुरुषाला पुढे कर्तव्य म्हणून काही नसते, परंतु मोक्षाच्या इच्छेने जे श्रवणादिकास तर प्रवृत्त झाले आहेत, पण त्यांच्या मनाची वृत्ती बाह्य विषयाच्या संकल्पामुळे चंचल असल्या कारणाने अपरोक्ष अद्वितीय अशा आत्म्याच्या अनुसंधानामध्ये दृढ व निष्ठावंत तर होऊ शकत नाही. अशा मुमुक्षूंनी आपल्या मनाच्या वृत्ती बाह्य विषयांच्या संकल्पापासून निवृत्त करून त्यांच्यामध्ये स्थिरता उत्पन्न करण्यासाठी व अद्वितीय आत्म्याचा दृढ अपरोक्ष बोध करून घेण्यासाठी त्याने जीवनमुक्त झाल्यानंतर स्वतः विदेही मुक्ती प्राप्त करून घेण्यासाठी पुढे समाधीचा अभ्यास करावा. कारण समाधीचा अभ्यास करणं योग्य आहे. त्यासाठी समाधीच्या अभ्यासाचे निरूपण श्रीगुरु सांगतात. कारण निर्विकल्प समाधी काय आहे आचार्य याच्याबद्दल बोलत आहे. प्रथम वृत्ती त्याग करी बीजा उठावान दये वचमाम निर्विकल्प दशानो अभ्यास करता रही. म्हणजे समुद्रामध्ये लाटा उत्पन्न होत असतात. एक लाट येत असते आणि ती परत विरून जात असते, परत दुसरी उठते, ती विरून जाते, तिसरी उठते. अशा लाटा मागून लाटा येतात आणि जातात. पण थोडा सूक्ष्म विचार करायचा आपल्याला. प्रथम वृत्ती म्हणजे आपण देह आहोत, कर्ता आहोत, भोक्ता आहोत, सुखी आहोत, दुखी आहोत असे मानण्याची जी वृत्ती, तिचा किंवा शब्द स्पर्श रूप रसादी विषयांचे स्मरण करणारी जी वृत्ती आहे आपल्या अंतःकरणामध्ये, तिचा त्याग करी म्हणजे तिचा त्याग करायचा.
देहादिकांच्या ठिकाणी अहंता ममता म्हणजे मी आणि माझं ही जी वृत्ती आहे, किंवा शब्दादी विषयाचे स्मरण करणारी जी दुसरी वृत्ती आहे, तिला उठवा न दैये म्हणजे उत्पन्न होऊ देऊ नये. आता आणि वचमाम म्हणजे मधल्या अवकाशामध्ये पहिली वृत्ती उठली आणि दुसरी अजून उठली नाही, हिच्या मधलं जे अंतर आहे, म्हणजे पहिली लाट उठली आणि दुसरी लाट अजून उठली नाही, ह्याच्या मधलं जे अंतर आहे ना, दोन लाटेमधील जे अंतर आहे, म्हणजे लाट रहित पाणी, तसं वृत्ती रहित जे चैतन्य आहे ना, ते ब्रह्म आहे आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. हेच सांगण्याचा प्रयत्न करतात आचार्य. एका वृत्तीचे निवृत्त होणे व दुसरीचे उदयास येणे, या दोहोमधल्या अवकाशामध्ये जे निर्विकल्प म्हणजे कल्पना रहित असे आपले स्वरूप स्वप्रकाश असते, याच्यात त्याच्याच स्थितीमध्ये स्थितिरूप दशेचा म्हणजे अवस्थेचा अभ्यास करता रहिये, त्याचाच अभ्यास करत राहायला पाहिजे. म्हणजे प्रथम सविकल्प समाधीचा अभ्यास करून नंतर निर्विकल्प समाधीचा अभ्यास निरंतर करत राहावे. अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान, अभ्यास करावा लागतो. छडी लागे छम छम विद्या येई घम घम. आता इथं कोण छडी मारणार? आपणच आपल्याला छडी मारायची की आज जर मला विषय लक्षात नाही आला तर मी दिवसभर जेवणार नाही. हा अभ्यास आहे. दुसऱ्या दिवशी लक्षात नाही आला तर दुसऱ्या दिवशी सुद्धा तोच निर्णय, मी जेवणार नाही. एक दिवस असा येईल आपोआप आपल्याला लक्षात येईल. ही गुरुकृपा आहे. म्हणून सविकल्प समाधीचा प्रकार सद्गुरू सांगतात. गुरु महाराज सविकल्प समाधीमध्ये व निर्विकल्प समाधीत काय फरक आहे ते कृपा करून सांगायला पाहिजे. सद्गुरू सांगतात की समाधीचे दोन प्रकार आहेत, एक सविकल्प व दुसरा निर्विकल्प. सविकल्प समाधीचे पुन्हा दोन प्रकार आहेत. एक आहे दृश्यानुविद समाधी आणि दुसरा आहे शब्दानुविद समाधी. आता शिष्य सांगतात की शब्दानुविद समाधी म्हणजे काय, तर सद्गुरू सांगतात काम, संकल्प, चिकित्सा, अश्रद्धा, धैर्य, अधैर्य, लज्जा, भय व दुसऱ्या ज्या कित्येक सात्विकादी वृत्ती अंतकरणामध्ये उत्पन्न होतात, त्या सर्व दृश्य आहेत. म्हणजे या वृत्त्या उठणाऱ्या आहेत आणि याला आपण जाणणारे द्रष्टा आहोत. आणि ह्या वृत्त्या कशा आहेत? दृश्य आहेत, जाणण्यात येणाऱ्या आहेत. व त्या सर्व वृत्तीचा द्रष्टा आपण साक्षी चैतन्य रूप आहोत, आपण साक्षी आहोत. अशा अनुसंधानाने जो सदा आत्म्याचा अनुभव घेणे त्याला दृश्यानुविद सविकल्प समाधी म्हणतात. म्हणजे ही वृत्ती आहे आणि हिला जाणणारा मी साक्षी आहे, असा अभ्यास निरंतर करणं, याला काय म्हणायचं? दृश्यानुविद सविकल्प समाधी म्हणायचं. आता शिष्य प्रश्न करतात, शब्दानुविद सविकल्प समाधी म्हणजे काय ते कृपा करून सांगावं. कारण हे शास्त्रीय शब्द आणि त्याचे अर्थ लक्षात यायला पाहिजे. कारण आचार्य सांगतात शब्द शक्ते अचिंत्यत्वात, शब्दात एव अपरोक्ष भी. शब्दाची अचिंत्य शक्ती आहे. शब्द काय करतो? दूर असलेल्या वस्तूचं परोक्ष ज्ञान करून देतो आणि जवळ असलेल्या वस्तूचं अपरोक्ष ज्ञान करून देतो. मग जर आपल्या अंतकरणामध्ये भ्रांती अपरोक्ष आहे तर ती भ्रांती अपरोक्ष ज्ञानानंच निवृत्त होणार आहे. तिथं परोक्ष ज्ञान काही कामाचं नाही. देव आहे, हो देव आहे, हे ज्ञान आहे, खरं आहे, पण परोक्ष. आणि तो देव तू आहे हे अपरोक्ष ज्ञान आहे. या अपरोक्ष ज्ञानानं आपल्या ठिकाणी असलेली जी जन्ममृत्यूची भ्रांती आहे ती दूर होणार आहे. म्हणून जेने गुरुवाक्य मन धुतले, ज्यानं आपलं अंतकरण गुरुच्या वाक्यानं धुतलं आणि मग आत्मस्वरूपी घातले हरवनिया, भ्रांतीपासून हिरतले, भ्रांतीपासून वेगळं केलं आणि ते मन आत्मस्वरूपामध्ये घातलं. मग काय झालं? भ्रांतीपासून हिरतले, मग आत्मस्वरूपी घातले हरवनिया, म्हणजे रोवून टाकलं. आपण जसं ज्ञानोबरायांनी काय केलं, तिथं गाडी रोवली, ती अजान वृक्ष झालेला आहे. आणि रामायणाचे कर्ते, डायरेक्टर आणि प्रोड्युसर कोण? वाल्मिक ऋषी.
वाल्या कुळीपासून ते महर्षी वाल्मिक ऋषी, म्हणजे मूर्खपणाचा कळस ते सहानपणाचा कळस, हा जो रस्ता, हा जो मार्ग त्यांनी गाठलेला आहे तो केवळ नामाच्या जोरावर. म्हणून नाम घेता वाया गेला ऐसा कुणी ऐकिला, असं कुणी नाही ऐकिला. आणि संसार करिता तरला असा कुणी ऐकिला, असाही कुणी नाही ऐकिला. कारण इच्छेचे बांधिले तुका म्हणे वाया गेले. ज्यांनी इच्छा ठेवली ते वाया गेले. इच्छा वाढविते वेल खुंटावा तो खरा बोल. इथं काय व्हायला पाहिजे, इच्छा कुंठित व्हायला पाहिजे. म्हणून आता कोठे धावी मन तुमचे चरण देखिलिया, तुमचे चरण देखिलिया. भाग गेला शीन गेला अवघा झाला से आनंद. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखिलिया. देवाचे चरण पाहिल्यानंतर आता मन कुठं जाईल, कारण आता उठावेसे मन येत नाही नारायण. म्हणून अमृत दृष्टी अवलोका उठोनिया पहाटे विठ्ठल पहाऊ भाविटे. चरण तयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका. चरण म्हणजे अधिष्ठान, उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान. कारण तो देव आणि हा देव एकच आहे. हे जीव आणि शिवाचं मिलन आहे, ऐक्य आहे. म्हणून हा जीव ब्रह्मैक्य रूपी काला आहे आणि मनुष्य देहात आलेल्या जीवाला तो मिळवण्याचा तो अधिकारी आहे. तू का आला, नरदेहात का आला, तर जीव ब्रह्मरूप आहे असं लक्षात घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. तर इथे सद्गुरू सांगतात की ज्याप्रमाणे तूप, तेल आणि चंदनाचे गंध, चिखल इत्यादी कामध्ये आकाश भरलेले असते, पण ते त्याच्याशी लेपायमान होत नाही. चिखलावर पडतो पण आकाश आपलं प्रकाश चिखल होतो का, चिटकतो का त्याला, चिखल नाही चिटकत. आणि फुलावर पडून तो सुगंधित होतो का, कोण, प्रकाश. मग आपल्याला वाटतं प्रकाशात दिसतं, प्रकाश मोठा आहे, पण कळतं कशानं, प्रकाशानं थोडीच कळतं, ते आत्मानं कळत असतं. मग आत्मप्रकाश मोठा आहे म्हणून ते भरलेले असते, पण त्याच्याशी ते लेपायमान होत नाही, म्हणजे त्यास चिटकून राहत नाही. त्याचप्रमाणे आत्मा, आपण असंग आहोत. आपण शरीर, श्वास, इंद्रिय, अंतकरण या मरणाऱ्या विनाशी व्यवस्थेमध्ये प्रगट आहोत, पण याच्या मृत्यूचा रंग आपल्याला चिटकत नाही. न करी रे संग राहे रे निश्चळ लागोने दिमळ ममतीचा. म्हणून या विकारी व्यवस्थेमध्ये आपण प्रगट आहोत, पण याच्या मृत्यूचा रंग आपल्याला चिटकत नाही. म्हणून आपण असंग आहोत, म्हणजे देह, इंद्रिय, अंतकरणे इत्यादिकात आपण आहोत, तथापि त्याचा संग आपल्याला होत नाही. तसेच आपण सच्चिदानंद रूप आहोत, म्हणजे जागृत, स्वप्न, सुषुप्तीत आहोत, म्हणून सत आहोत. आणि जागृतादी तीन अवस्थास आपण जाणतो, म्हणून चित आहोत. आपण परम प्रेमाचे आस्पद म्हणजे स्थान आहोत, म्हणून आपण आनंद रूप आहोत. आपण स्वतः स्वभावतः प्रकाशरूप आहोत. आपण दुसऱ्यास प्रकाशित करतो, कारण आपण आपल्याला जाणतो आणि आपण दुसऱ्यालाही जाणतो. म्हणजे दुसऱ्याला जाणणं दुसऱ्याचं नाही, ते आपलं आहे, आणि आपलं जाणणं तर आपलंच आहे. थाकी सो म्हाकीन म्हाकी तो म्हाकी हच. म्हणजे दुसऱ्याचा माल तरी आपलाच आणि आपला माल तरी आपलाच आहे. म्हणजे ज्ञान हे आपलं स्वरूप आहे. आपण ज्ञान स्वरूप आहे हे तो धाडिले वाहे. विषय ज्ञाने होय गगना एवढा. मी ज्ञान स्वरूप आहे या अनुभवाच्या वृत्तीला आपण लाथ मारली आणि विषय ज्ञानानंच आपण काय व्हायला लागलं, आपलं मन सुपासारखं व्हायलं. सासूबाईला जावई दिसला की मन सुपासारखं होतं, आणि आत्मा आहे म्हणलं तर काहीच होत नाही, ऊन नाही गार नाही. म्हणून आपण कसे आहोत, स्वप्रकाश आहोत. आपण द्वैत रहित आहोत, म्हणजे आपल्या स्वरूपात द्वैत प्रपंचाचा काही संबंध नाही. झोपेमध्ये तुम्ही नाही का द्वैत प्रपंच नाही, द्वैत प्रपंच नाही. जागृती म्हणजे हा भौतिक प्रपंच आहे आणि स्वप्न म्हणजे वासनात्मक प्रपंच आहे, आणि दोन्ही प्रपंचाचा अभाव झोपेमध्ये आहे. म्हणजे झोपेमध्ये भौतिक प्रपंचाचा अभाव आहे आणि वासनात्मक प्रपंचाचा अभाव आहे,
म्हणजे प्रपंच नसणं म्हणजे निष्प्रपंचत्वाचा अनुभव आहे. आणि निष्प्रपंच असणं म्हणजे ब्रह्म असणं. कारण ब्रह्म कसं आहे? निष्प्रपंच चैतन्य, त्याच्या ठिकाणी संसारच नाही. आणि निष्प्रपंचत्वाचा अनुभव तुम्हाला नाही का? कुठं? झोपेमध्ये. तुम्ही निष्प्रपंच आहात म्हणजे तुम्ही एकटेच होते ना झोपेत. एकटे होते म्हणजे अद्वैत होते, म्हणजे तिथं द्वैत नव्हतं. मग द्वैत नव्हतं म्हणजे दुःख नव्हतं, दुःख नव्हतं म्हणजे सुख होतं. आणि सुख आणि तुम्ही दोन होते का एकच होते? एकच. म्हणून सुख हे तुमचं स्वरूप आहे, अद्वैत हे तुमचं स्वरूप आहे. म्हणजेच निष्प्रपंच चैतन्य म्हणजे ब्रह्मचैतन्य हे तुमचं आमचं सगळ्यांचं स्वरूप आहे. तसा अनुभव आहे. आणि अनुभव आले अंगात या जगात येत असे. आचार्य तुम्हाला आम्हाला आपला अनुभव जाग करून दाखवायला लागलेत, लक्षात आणून द्यायला लागलेत. म्हणून इथं येऊन काही नवीन मिळणार नाहीये. इथं काय फळ आहे? वेदांत शास्त्र ऐकण्याचं एकच फळ आहे की आतापर्यंत आपण आपली अशी झोळी पसवायची ना, आपल्यासारखे मूर्ख आपणच हे फळ घेऊन जायचं. हे खरंय, आपल्यासारखे मूर्ख आपणच आहोत. कारण तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म मूर्ख नेने वर्म संत चरण. एवढं जहाल बोलण्याची ताकद फक्त तुकोबरायत आहे. ती सहन करण्याची शक्ती आपण आपल्यात असायला पाहिजे, सहन व्हायला पाहिजे. लेकी बोले सुने लागी, म्हणून हे लागलं पाहिजे. म्हणजे मन तिथून उठत असतं. लागलंच नाही म्हणून काटा टोचतो तर खुडून टाका वाटतो, पण धामुका टोचतो का गुळगुळीत लागतो. पण धामुका सगळ्यांचं बीज आहे. तसं मन हे 184 बीज आहे, ते जळलं पाहिजे. बीज भाजूनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही, ते मन जळायला पाहिजे. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीसी आले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीसी आले. हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, हे निवृत्ती मार्ग आहे. आणि निवृत्ती आहे असं कळणं हे ज्ञान आहे. आणि हा मार्ग सोपा आहे म्हणजे हा मुक्तीकडे नेणारा मार्ग आहे. म्हणून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताही मुक्ताबाई, ते हे निवृत्ती ज्ञानदेव. कोणते? ज्यांनी हरिभजनी हे धवळिले विश्व, करणी केला त्याग देहबुद्धी. हरिभजनानं काय करून टाकलं? यांनी सगळं विश्व धवळून टाकलेलं आहे. जय जयकार व्हायला लागला. होत जय जयकार मात, गरजत अंबर मातले वैष्णव वीर रे. वैष्णव सुद्धा माजले, पण खऱ्यानं माजले. मग माझा, पण खऱ्यानं माजले. हे खोट्यानं कशाला माजता? संपत्तीचा माज खोटा आहे, सौंदर्याचा माज खोटा आहे, विद्वत्तेचा माज खोटा आहे. आज बुद्धी शुद्धीवर आहे, उद्या बुद्धी भ्रष्ट झाली तर सांगता बी येत नाही. म्हणून कीर्तन प्रवचन करणं हे आपलं स्वरूप नाही, हे बुद्धीचं शहाणपण आहे, हे बुद्धीचं चातुर्य आहे, ते आपलं स्वरूप नाही. बालपणामध्ये कुठं विद्वत्ता होती? ब्रह्म नव्हतं का? ब्रह्मानुभव नव्हता का? होता. तसं आता बुद्धीमध्ये विद्वत्ता आली, मग ब्रह्मानुभव वाढला का? जशाला तसाच आहे, तोच आहे. म्हणून ही बुद्धी आलेली आहे आणि जाणार आहे. पण आपण आलो नाही आणि गेलो नाही. तुम्ही कसे आहेत महाराज? नाही जात येत कोठे फिरून या, अहो अखंडित जैसे तैसे, अखंड मंडलाकारम व्याप्तैनम चराचरम. म्हणून आपण अखंड आहोत. तर इथं आचार्य सांगतात आपण चैतन्य, असंग सत चैतन्य आनंद आणि स्वयंप्रकाश आहो, अशा प्रत्यक्ष शब्दांनी उच्चार करून शब्दशक्तेर अचिंत्यत्वात शब्दात एव अपरोक्ष भी. आत्मा शब्द वेगळा आहे आणि आत्मा अर्थ आपण आहोत. साखर शब्द वेगळी आहे आणि साखर अर्थ वेगळा आहे. म्हणून वर्ड्स आर नॉट द थिंग्स, म्हणजे शब्द म्हणजे वस्तू नाही आणि वस्तू म्हणजे शब्द नाही. शब्द वेगळा आहे, वस्तू वेगळी आहे. म्हणून घर शब्द वेगळा आहे आणि घर शब्दाचा अर्थ हे असं आहे. तसं शरीर शब्द ध्वनिरूप आहे, व्यावहारिक अनात्म जड आहे. आणि शरीर शब्दाचा अर्थ मांसरूप अनात्म जड व्यावहारिक वस्तू आहे. हे हाडामासाचा गठ्ठा म्हणजे देह. स्थूलो मांसमयो अशुची आत्मा ज्ञानमया पुण्य तयोरैक्यम प्रपश्यन्ति किंवा ज्ञानमतः परम. स्थूल देह मांसमय आहे, प्राण हवामय आहे
मन वासनामय आहे आणि आपण ज्ञानमय आहोत. हे ज्ञान हे प्रत्येकाचं स्वरूप आहे. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी असंगादी विशेषणाच्या अर्थाचा जो अनुभव घेणे त्याला शब्दानुविद सविकल्प समाधी म्हणतात. म्हणजे आपण सच्चिदानंद रूप परमात्मा आहोत असं याच्यावरच काय होणं, मन स्थिर राहणं, याला शब्दानुविद सविकल्प समाधी म्हणतात. आता या दृश्यानुविद व शब्दानुविद अशा दोन समाधीचा प्रथम अभ्यास करावा व तो दृढ झाला म्हणजे मग निर्विकल्प समाधीचा अभ्यास करावा. तर निर्विकल्प समाधी वर्णन, कारण पहिल्या चरणामध्ये काय सांगितलं, अहम निर्विकल्पो निराकार रूपो, मी निर्विकल्प आहे, निराकार आहे. तर निर्विकल्प समाधी म्हणजे काय, दृश्यानुविद व शब्दानुविद या दोन समाधीचा उत्तम रीतीने अभ्यास केल्यामुळे अंतकरणाच्या आत आनंदरूप आत्म्याच्या ज्ञानानंदाच्या अनुभवाच्या आविषयाने काम संकल्पादी ज्या वृत्त्या आहेत ना त्या काय होतात, त्या वृत्तीचे अनुसंधान सुटून त्याचप्रमाणे आपण असंग आहो इत्यादी शब्दही नष्ट होऊन संकल्परहित तृष्णीभूत अशी जी जीवाची स्थिती होते तिला निर्विकल्प समाधी म्हणतात. म्हणजे विकल्परहित चित्ताची अवस्था, त्याला काय म्हणतात, निर्विकल्प समाधी. वायू नसलेल्या जागेमध्ये जसा दिवा निश्चल राहतो तसे निर्विकल्प अभ्यास करणाऱ्या पुरुषाचे चित्त शांत राहते, निश्चल राहते. म्हणजे निर्विकल्प समाधीत कोणत्याही प्रकारचा द्वैत प्रपंच भासत नसल्यामुळे निर्विकल्प चैतन्यरूप आत्म्याचा स्पष्ट अनुभव जीवास येतो. त्या निर्विकल्प चैतन्य सुखाच्या अनुभवाचा प्रकार आचार्य लघुवाक्यवृत्ती नावाच्या आपल्या ग्रंथामध्ये निरूपण करून सांगतात. कारण निर्विकल्प समाधी म्हणजे झोपेत सुद्धा वृत्ती उठत नाही आणि समाधीत सुद्धा वृत्ती उठत नाही. मग समाधीत आणि झोपेत काय फरक आहे, समाधी प्रयत्नानं घ्यावा लागती आणि झोप आपोआप लागते. म्हणून नष्टे पूर्व विकल्पेतु यावदन्यस्य नोदयः निर्विकल्प चैतन्यम स्पष्टम तावद विभासते. मनात अगोदरचे जे अनेक प्रकारचे विकल्प असतात ते सर्व निवृत्त होऊन जोपर्यंत दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे विकल्प त्यात उत्पन्न झाले नाही तोपर्यंत निर्विकार म्हणजे कल्पनारहित एक स्वयंप्रकाश चैतन्य स्पष्ट कोणताही संदेह न राहता भासत असते. म्हणजे ज्यावेळी मनात कोणतीही विकल्परूप वृत्ती स्फुरत नाही त्यावेळी सर्व विकल्पांच्या अभावास प्रकाश करणाऱ्या चैतन्यरूप निर्विकल्प आत्म्याचा स्पष्ट अनुभव होतो व त्यावेळी वृत्तीही केवळ सुखमय निर्विकल्प होते. म्हणजे बालमनामध्ये ज्यावेळेस तो ज्योतीकडे पाहतो तर त्याच्या मनामध्ये कुठली विकल्प उठतात का, नाही उठत. म्हणजे त्याला आनंद होतो. ते विकल्प रहित मन कोरीपाटी, तिथं निर्विकल्प समाधी. त्याला जर दुसऱ्याकडे दिलं तर ते असं विकल्प करतो का, याला कोरोना आहे का, हे कोणत्या जातीचा आहे, हे कोणत्या कुळाचा आहे, कोणत्या वंशाचा आहे, छूत आहे का छूत आहे, असं काही विकल्प नाही. विकल्प रहित मन असतं ते, ती समाधी निर्विकल्प. असं याकरिता अशी निर्विकल्प वृत्ती होण्यासाठी अभ्यास करणे योग्य व अवश्य आहे. यावरून असेही दिसून येते की जितके म्हणून विकल्प मनात असतात तितके सर्व अंतकरणात राहिलेले असतात व आत्मा असतो तो स्वभावतःच निर्विकल्प असून अंतकरणातल्या विकल्पांच्या योगाने सविकल्प होत नाही. अंतकरणातल्या विकल्पानं आपण सविकल्प होत नाहीत. त्या विचाराला आपण जाणतो, प्रकाशन करतो. परंतु अशा निर्विकल्प आत्म्याचा बोध सद्गुरूच्या उपदेशाने, वेदांत शास्त्राच्या श्रवणाधिकाने व निर्विकल्प समाधीच्या अभ्यासाने त्याला झालेला नसतो त्याला आपला आत्मा विकल्पवान आहे असा भ्रम झालेला असतो. या आपल्या भ्रमास निवृत्त करण्यासाठी ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला शरण जाऊन वेदांत शास्त्राच्या श्रवण मनन निधिध्यासनाने हूँ आत्मा निर्विकल्प छू, म्हणजे मी आत्मा कसा आहे, निर्विकल्प आहे. म्हणजे आपण असा दृढ अनुभव करून घेण्यासाठी त्याने समाधीचा अभ्यास करणे योग्य व अवश्य आहे. म्हणजे आपण निर्विकल्प आहोत. म्हणून आचार्य काय सांगतात, अहम निर्विकल्पो निराकार रूपो
म्हणजे आपण बालपणातला आकार नाही, आपण तारुण्यातला आकार नाही, आपण म्हातारपणातला आकार नाही, जगाचा मोठा आकार नाही, एवढंच नाही, आपण आकारच नाही. म्हणजे आपण कोण आहोत? निराकार आहोत. अवघाची आकार ग्रासियला काळे, एकते निराळे हरीचे नाम. म्हणून सगळा आकार काळाच्या मुखात गेलेला आहे. पण ज्या काळानं जगाला खाल्लेलं आहे त्या काळाच्या मुंडक्यावर आम्ही पाय देणारे वारकरी आहोत. म्हणून होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. म्हणून काय करावी ती साधने. पंढरपुराचं महिमान असं आहे. तुकोबराय सांगतात, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. आम्ही काळाच्याही माथ्यावर पाय देऊन नृत्य करणारे श्रीकृष्ण परमात्मा आहोत. कारण भगवंतानं सुद्धा कालिया मर्दन केलेलं आहे आणि आपण काळाचं मर्दन करणारे वारकरी आहोत. म्हणून प्रत्येक जण वारकरी, कशावर? मरणावर वार करणारे वारकरी आहोत. म्हणून हीच गोष्ट आचार्य आपल्याला लक्षात आणून देतात. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंधा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. म्हणजे मी निर्विकल्प निराकार परमात्मा ब्रह्म हे तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे असं आचार्य या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न करतात. कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मकी देवी येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोणी मज द्यावे पसाय दानही. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवा.